माझी आई बनवणार आहे कढी. तर मग आज आम्ही खाणार आहे कढी खिचडी. तर रेसिपीला चालू करूयात. आई, ताक बनवायला आधी काय घ्यावं लागतं? दही. किती दही घ्यायची? आपल्या भावीत असेल तेवढी. थोडं पाणी घेऊया. आई डायरेक्ट आईला भूक लागले. आता यामध्ये एक आपण आमसूल टाकूया. आता 1 चमचा हळद टाकूया. आता यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकून घेऊया. आता आपण ह्याच्यात घालूयात 1 चमचा साखर. मसाल्याला जे सामान लागतं ना ते आपण आता बघून घेऊयात. 10-12 लसूण पाकळ्या, 2 चमचे खोबऱ्याचं किस, 1 चमचा जिरं, 5-6 हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर. आता यात सगळं वाटलेलं टाकून घेऊया. एक जीव व्हायला पाहिजे ना ते. 2 चमचे तूप, मोहरी, जिरे, हिंग, लसूण, कढीपत्ता. आता याला 5 मिनिटं शिजू द्यायचं. म्हणजे जास्त शिजवली तर जास्त शिजवायचं प्रमाणच असतं. जास्त शिजवायची असते तेवढीच जरा एक उकळी आली की ते भाजत म्हणजे कळते. आपली कढी तयार आहे. आता आपण खिचडी भात करून घेऊया. खिचडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेऊया. 1 वाटी डाळ आणि 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहे. चार चमचे तूप, 2 तमालपत्र, 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा हिंग, 10-12 लसूण पाकळ्या, 1 चमचा लसूण आलं पेस्ट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद, डाळ घालून घेऊयात. तर तांदूळ घालून घेऊया. दोन मोठे बॉल पाणी घालून घेऊ. खिचडीला उकळी आलेली आहे. गॅस मंद करून थोडा वेळ शिजून दे. आपली खिचडी शिजून तयार आहे आणि आपली कढीही तयार आहे. तर आता आपण टेस्ट करून बघूया. चला या, चला चला तुपाची धार लवकर दे. चला
भाजी धारजीवर मस्त वेगळी. मस्त. ध्रुवी कसं झालं तू? खूप छान. खूप छान. हो. छान छान. ध्रुवी छान छान. व्हिडिओ आवडला असल्यास एक कमेंट करा, लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब पण करा. चला आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.